ईश्वर तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद म्हणतो प्रभू. धन्यवाद ईश्वराजा. आणि देवा आज तू आमच्याशी बोलणार आहे प्रभू. येस जीसस. आम्ही तुला ऐकायला आलेलो आहोत पित्या. हो ईश्वराजा. तुझ्या वचनाचं गुज आणि रहस्य आम्हाला प्रगट कर पित्या. येस जीसस. ज्या प्रकारे आम्ही गीत गायलं प्रभू, येस येस, का जेवढं आम्ही तुला ओळखणार प्रभू, येस, तेवढा तुझा महिमा आम्ही लोकात चांगल्या प्रकारे वर्णू शकणार हो पित्या. ईश्वराजा. म्हणून हे पित्या तुझ्या वचनाद्वारे आज आमची भेट घे. होय माझ्या देवा. प्रभू ख्रिस्ती जीवन काय माझ्या परमेश्वरा, येस, विश्वासणारं जीवन काय आहे येस, हे तू प्रगट कर माझ्या होय माझ्या परमेश्वरा. देवा. जसं या 40 दिवसामध्ये आता आम्ही अनेक लोक उपवास करतायत माझ्या परमेश्वरा. येस, हे उपवास आम्हाला कशासाठी करायचे आहेत पित्या, हो ईश्वराजा. आम्हाला कोणत्या गोष्टीकडे लक्ष लावायचं प्रभू, येस, तू आम्हाला काय सांगत आहे परमेश्वर, येस, आज आम्हाला ते ऐकायचंय माझ्या होय माझ्या परमेश्वरा. देवा. आणि आम्हाला तुझा गौरव करायचा. येस येस, इथे प्रत्येक जे आलेत माझ्या परमेश्वरा, त्यांचे आत्मिक डोळे उघडे करतो पित्या. हो जे ईश्वर. टीव्हीवर ऐकणार आहेत त्यांनाही आशीर्वाद देतो. आशीर्वाद दे. का देवा ही तुझी वाणी त्यांना ऐकू येऊ दे येस प्रभू. जीसस. असं नाही का आज एक फक्त दिवस आहे आणि आम्ही तुझ्या पायापाशी बसलो. हो ईश्वर. देवा तू बोलतोस माझ्या परमेश्वर, येस जीसस. आणि जो भुकेला आहे तो तृप्त केला जाईल, हो ईश्वर. जो आतुर आहे तो तृप्त केला जाईल, येस येस, आणि तो देवाचा गौरव पाहिल. हो ईश्वराजा. सर्व गौरव देऊन प्रभूच्या नावात ही प्रार्थना मागतो, स्वीकारतो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आजचा वचनाचा भाग जो आपण पाहणार आहोत, ज्या लोकांनी टीव्हीवर जाहिरात पाहिली, आपण नोहाबद्दल पाहणार आहोत, आपण आलिशाबद्दल पाहणार आहोत, आपण त्या सुनेमकरींबद्दल पाहणार आहोत, का दुष्काळामध्ये तिने कशा प्रकारची तयारी केलेली आहे आणि त्या वचनाचं आणि प्रभूच्या येण्याचं कसं ऐक्य आहे हे सर्व आपण समजणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे का ख्रिस्त विरोधकाचा काळ आहे, तो लवकर येणारा आहे. मग जुन्या करारामध्ये पण या गोष्टी कुठं झालेल्या आहेत हे सर्व देवाच्या आत्म्याद्वारे वचनातून आपण शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपण 2 राजे 8वा अध्याय काढणार आहोत. आणि ज्या बाईचा मुलगा आलिशाने जिवंत केला होता तिला त्याने सांगितले होते की तू आपल्या घरच्यांसुद्धा उठून जाऊन तुला उपरी म्हणून राहता येईल, तेथे उपरी म्हणून राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा देवाचा सेवक अलिशा कोण बोलतोय? आलिशा. अलिशा कोणाशी बोलतोय? सुनेमकरीन. कोणाशी बोलतोय? शुनेमकरीन. सुनेमकरीन. तिथं असं वर्णन केलंय का ज्या स्त्रीच्या मुलाला त्यांनी जिवंत केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका. अलिशा जो आहे या ठिकाणी सुनेमकरीन स्त्रीशी बोलतोय आणि ही ती स्त्री आहे. 2 राजे 4थ्या अध्यायामध्ये तिचा उल्लेख केलेला आहे का संध्याकाळच्या समयी तिच्या मुलाचं डोकं दुखू लागतं आणि अचानक डोकं दुखल्यानंतर तो मरण पावतो आणि मग ती त्याला आतल्या खोलीत ठेवती आणि देवाच्या सेवेकडे जाती आणि त्याला बोलून आणती आणि तो तिच्या इथे येतो, प्रार्थना करतो आणि ते मेलेलं मूल पुन्हा काय होतं? जिवंत होतं. जिवंत होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी म्हणून इथं असं लिहिलं, मी पुन्हा वाचतो, का ज्या बाईच्या मुलगा आलिशाने जिवंत केलेला आहे. काय लिहिलंय? ज्या बाईचा मुलगा आलिशाने जिवंत केला. मग या बाईचं नाव काय? सुनेमकरीन. 2 राजे 4थ्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख आहे. आपण वाचूया तुमच्या माहितीसाठी, म्हणजे तुम्हाला कळल. 2 राजे 4था अध्याय. शुनेमकरीन व तिचा मुलगा. हा, सुनेमकरीन व तिचा मुलगा. म्हणून ही तीच सुनेमकरीन स्त्री आहे का जिच्या मुलाला आलिशाने जिवंत केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, वाचूया काय घटना घडली होती या ठिकाणी. 18 वचन वाचूया. 4था अध्याय 18 वचन. नंतर मूल वाढल्यावर एके दिवशी असे झाले की तो बाहेर कापणाऱ्यांकडे आपल्या बापाजवळ गेला. 19. आणि तो आपल्या बापाला म्हणाला, माझे डोके, माझे डोके. तेव्हा त्याने चाकराला म्हटले, त्याला त्याच्या आईकडे घेऊन जा. 20. त्याने तर त्याला घेऊन त्याच्या आईकडे नेले आणि तो दुपारपर्यंत तिच्या मांडीवर बसला आणि मग मेला. बायबल सांगतं, मी तुम्हाला फक्त हा संदर्भ दिला तुम्हाला कळण्यासाठी की आलिशा नेमकं कोणत्या स्त्रीशी बोलतोय. आम्हाला या ठिकाणी कळतं का तो त्या स्त्रीशी बोलतोय का जिचा मुलगा मेला होता. मी याच्यात जोर का देतोय कारण याचं प्रगटीकरण मला तुम्हाला पुढे द्यायचंय, म्हणून लक्षपूर्वक ऐका. जिचा मुलगा मेला होता तिच्या मुलाला आलिशाने प्रार्थनेद्वारे काय केलंय? जिवंत केलंय. आणि या ठिकाणी तो त्या स्त्रीला म्हणतो का प्रभूने मला प्रगट केलंय का येणाऱ्या 7 वर्षामध्ये दुष्काळ असणार आहे. येणाऱ्या 7 वर्षामध्ये दुष्काळ असणार आहे. आणि म्हणून त्याची इच्छा आहे का ज्या मुलाला मी मरणापासून वाचवलं त्याला पुन्हा मला मरणाच्या स्वाधीन होऊ द्यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं या ठिकाणी काय अलिशाची इच्छा? का ज्या मुलाला मी मरणातून वाचवलंय आता पुन्हा 7 वर्ष भयानक दुष्काळ पडणार आहे. त्या दुष्काळात माझी इच्छा नाहीये का पुन्हा ते मुलगा मरणाकडे
जावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून तो त्या स्त्रीला प्रगट करतो का ह्या 7 वर्षात अत्यंत भयानक दुष्काळ पडल आणि म्हणून फक्त तू आणि तुझा मुलगा नाही तर जेवढे तुझ्या घरचे आहे, जेवढे तुझे आप्तजन आहे, तुम्ही सर्वजण इथून निघून जा आणि त्या ठिकाणी वसून जा ज्या ठिकाणी सर्व काही गोष्टीची उत्तम सोय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, पुन्हा रीड करा सर. सेकंड वचन. ओके, फर्स्टच रीड करा पुन्हा. आणि ज्या बाईचा मुलगा अलिशाने जिवंत केला होता तिला त्याने सांगितले होते की तू आपल्या घरच्यांसुद्धा. हा, काय शब्द वापरला? घरच्यांसुद्धा. हा, फक्त तू तुझा मुलगा आणि फक्त तू तुझं कुटुंब नाही, जेवढं तुझं गणगोत आहे, जेवढं तुझे आपले लोक आहेत, तुम्ही सर्वजण इथं राहू नका. तर इथून तुम्ही निघून जा कारण 7 वर्ष अत्यंत भयानक दुष्काळ या ठिकाणी पडणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण त्याची इच्छा होती का ज्याला मी मरणातून जीवन दिलंय त्याला मला पुन्हा मरणाच्या स्वाधीन होऊ द्यायचं नाही. आणि त्याच्यामुळं मला फक्त त्यालाच नाही त्याच्या सर्व आप्तजनांना त्या संकटापासून वाचवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढे काय लिहिलंय, पुढे रीड करा. तेथे उपरी म्हणून राहा कारण यहोवाने दुष्काळ बोलावला आहे आणि तो देशावर 7 वर्ष राहील. हा, किती वर्ष? 7 वर्ष. हा, तो म्हणतो की इथून निघून जा आणि उपरी म्हणून त्या ठिकाणी राहा. किती वर्ष राहा? 7 वर्ष. 7 वर्ष. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं राहा? उपरी म्हणून. कायमचं नाही. कसं? उपरी म्हणून. हा, लक्षपूर्वक काय काय शब्द प्रगटीकरण येईल तर खूप लवकर आम्हाला समजेल का उपरी राहा नंतर तुला पुन्हा यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुष्काळ किती वर्ष आहे? 7 वर्ष. दुष्काळ किती वर्ष आहे? 7 वर्ष. हा, पुढे वाचूया. मग त्या बाईने उठून देवाच्या माणसाच्या वचनाप्रमाणे केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग त्या बाईनी देवाच्या माणसानी जे जे वचन बोलले, जे जे सांगितलं त्याप्रमाणे तिने केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, जर या स्त्रीचं कुटुंब आपण पाहिलं तर ते कुटुंब म्हणजे भरपूर धनवान आहे, त्यांच्याकडे नोकर चाकर आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे सर्व काही आहे. पण मात्र या स्त्रीनी अलिशाचा अनुभव घेतला का तो खरोखर देवाचा सेवक आहे आणि त्यांनी माझ्या मुलाला मरणातून जिवंत केलेलं आहे. इतकं सोपं आहे का? एक स्त्री जाऊन आपल्या कुटुंबाला सांगती का अलिशा म्हणतो भविष्यामध्ये. कधी? भविष्यामध्ये. म्हणजे ते घडलंय का लगेच 7 वर्ष दुष्काळ? नाही. तो कशाबद्दल बोलतोय? भविष्याबद्दल. येस, तो भविष्याबद्दल बोलतोय. कशाबद्दल? भविष्याबद्दल. भविष्याबद्दल. पण तिचा विश्वास आहे का जो काही हा प्रभूचा सेवक बोलतोय हा खोटं बोलत नाही. जर हा बोलतोय त्याच्या बोलण्यामध्ये सत्य आहे आणि येणाऱ्या दिवसात घडणार आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला हे पटतंय कारण तिने तो अनुभव घेतलाय. यस. तिला ते पटतंय कारण तिने व्यक्तिगत त्या सेवकाचा अनुभव घेतला का ह्यानी माझ्या मेलेल्या मुलाला जिवंत केलेलं आहे. पण तो अनुभव त्या कुटुंबाने कसा घेतला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? त्यांना तो अनुभव नाही, त्यांचा तो विश्वास नाही. तरी देखील या स्त्रीवरती कामगिरी त्यांनी सोपवली का तुझ्या घरच्यांना सुद्धा तू वाचू शकते. तुझ्या घरच्यांना सुद्धा तू काय करू शकते? वाचवू शकते. वाचू शकते. कदाचित तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही पण तुला काही ना काही करून असं काही करायचं का ते देखील तुझ्या बरोबर या दुष्काळातून निघून त्या ठिकाणी जाऊन बसले पाहिजे का ज्या ठिकाणी त्यांना दुष्काळाची जाणीव भासणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण सहज वाचतो का नंतर ते कुटुंब गेलं पण त्या स्त्रीला किती श्रम करावे लागले असतील, किती मनधरणी करावी लागली असतील, की त्यांचं मन वळावं लागलं असेल. अरे प्रॉपर्टीच्या नादी लागू नका, या सर्व गोष्टींच्या मागे पडू नका, दुष्काळ येईल तर काहीच राहणार नाही. आणि त्या का दुष्काळ पडला सगळे बाहेर जातील आणि मग बाहेर पण ठिकाणं मिळणार नाही. बाहेर ठिकाणं मिळणार नाही त्या अगोदरच आताच आपण बाहेर पडलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी त्या स्त्रीकडे फक्त व्यक्तिगत अनुभव आहे. काय? फक्त व्यक्तिगत अनुभव. पण तिने तिच्या व्यक्तिगत अनुभवाद्वारे तिच्या पूर्ण कुटुंबाला तिथून काढून घेतलं आणि त्या ठिकाणी जाऊन बसली ज्या ठिकाणी दुष्काळ नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? यस, तिला एक कामगिरी सोपवली. असं लिहिलंय का वचनाप्रमाणे तिने केलं. कसं केलं? वचनाप्रमाणे. जर तो बोलला, तिने विश्वास ठेवलं आणि तिने त्या दुष्काळापासून स्वतःचं कुटुंब वाचवलं. मला काय सांगायचं या ठिकाणी का प्रभू म्हणला विचार कर, एवढं सोपं नाही. तिने प्रयत्न केले, ती झटली असेल, तिचा विरोध केला असेल, तिला मूर्ख म्हणले असतील, तिला वेडं म्हणले असतील, पण त्या ठिकाणी ती हार मानत नाही तर ती आपल्या कुटुंबाचं मन वळवती आणि त्यांना तिथून ती बाहेर काढते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी त्या दुष्काळाची उणीव त्यांना जाणीव नये, त्या दुष्काळामुळे त्यांचा नाश होऊ नये म्हणून ती त्यांची मन धरणी करते, त्यांचं मन वळवती आणि दुष्काळातून त्यांना बाहेर काढते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग ज्या 7 वर्ष दुष्काळ पडतो त्या दुष्काळाची जाणीव त्यांना होत नाही.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि नंतर या स्त्रीचा त्यांना भूषण वाटत असेल की प्रेज गॉड का मी हिचं ऐकलं आणि हिच्यामुळं आम्ही वाचलो. पण एक टाइम असेल की तिला शिव्या खावा लागत असतील, एक टाइम असेल की तिला हाकलून देत असतील, एक टाइम असेल की तिला तिच्या कुटुंबात कुणी ऐकत नसेल. पण ज्यावेळेस दुष्काळ पडला असेल सर्वजण कुणाचं नाव घेत असतील? त्या स्त्रीचे, त्या स्त्रीचं. का प्रेज गॉड तुझ्यामुळं आम्ही वाचलो, तुझ्यामुळं आम्ही वाचलो. पण एक टाइम आहे की तिला झळ खावी लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी पहा याच्यामध्ये एक प्रगटीकरण आहे. या वचनामध्ये काय आहे? एक प्रगटीकरण. प्रभू म्हणला का मला फक्त तिकडचं हे नव्हतं सांगायचं का दुष्काळ पडला मी बाहेर काढलं. हे आत्मिकरित्या पहा, यामध्ये येणाऱ्या दिवसात जो ख्रिस्त विरोधकाचा काळ आहे त्याचं वर्णन मी केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रकारे त्या सुनेमकरींच्या स्त्रीला त्या आलिशाने जीवन केलं आणि म्हणून त्याची इच्छा नव्हती का पुन्हा दुष्काळाच्या स्वाधीन व्हावे म्हणून तो त्यांना बाहेर काढतो, त्याच प्रकारे प्रभू येशूनी आम्हाला मरणातून बाहेर काढलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्याची इच्छा नाहीये का तुम्ही ख्रिस्त विरोधकाच्या स्वाधीन व्हावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी का ज्या प्रकारे त्यांनी त्याला मरणातून बाहेर काढलं, आज तुम्हाला आणि मला मरणातून कुणी बाहेर काढलं? प्रभू येशूने. प्रभू येशूने. आणि म्हणून जसं आलिशाची इच्छा नव्हती का 7 वर्ष अत्यंत भयानक असतील, दुष्काळचे असतील, त्यात तुम्ही जाऊ नये, त्याच प्रकारे प्रभू येशूला वाटतं का 7 वर्ष जे ख्रिस्त विरोधकाचे आहेत ते अत्यंत भयानक आहेत आणि त्यात तुम्ही जाऊ नये म्हणून आज देखील तुम्ही माझी वाणी ऐका. हालेलुया. जसं प्रभू त्या ठिकाणी आलिशाद्वारे बोलतो, आज देव दानिएलद्वारे बोलतो, आज देव योहानाद्वारे बोलतो, आज वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे वेगवेगळ्या सेवकाद्वारे आम्हाला परमेश्वर बोलतो का प्लीज तयारी करा कारण 7 वर्षाचा भयानक दुष्काळ पृथ्वीवर येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून जसं प्रभूने त्या ठिकाणी ती कामगिरी आलिशाद्वारे त्या बहिणीला सोपवली का तू आपल्या घरच्यांना सुद्धा वाचव, त्याच प्रकारे देवाची इच्छा आहे का जे आम्ही प्रभूत आलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता ही आमची जबाबदारी आहे का आमच्या हातामध्ये का आमचे किती लोक वाचले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी जसा दुष्काळ तिथं पडला, कुठं दुष्काळ पडणार आहे आता? पृथ्वीवर. पृथ्वीवर. कुठं दुष्काळ पडणार आहे? पृथ्वीवर. असं लिहिलंय दानिएलचे पुस्तक. जर आपण या ठिकाणी काढलं दानिएल याचा 9वा अध्याय आणि 27 वचन आपण काढू. आणि तो एक सप्तकभर पुष्कळ जणांशी पक्का करार करील आणि त्या सप्तकाच्या मध्यात तो यज्ञ व अर्पण बंद करील आणि उजाडी करणारा असा कोणी ओंगळ पदार्थाच्या पंखावर राहील. हा, कोण उजाडी करणारा? कोण उजाडी करणारा म्हणजे कोण आहे? ख्रिस्त विरोधक. आणि त्याचा काळ लिहिलाय, त्याचा वेळ लिहिलाय. पुन्हा वाचा, काय शब्द वापरलाय? आणि तो सप्तकभर. हा, सप्तकभर. सप्तक म्हणजे काय? 7 दिवस. किती? 7 दिवस. हा, हे 7 दिवस 7 वर्षाला दर्शवतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसा आलिशा तिला म्हटला होता का प्रभूने मला सांगितलं का भयानक दुष्काळ पडणार 7 वर्ष, त्याच प्रकारे आज परमेश्वर दानिएलाद्वारे आमच्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फक्त दानिएलच काय, जसं नगरमध्ये पण मोठमोठे सेवक येऊन गेले, जसं देवाचे सेवक पास्टर आर पॉल यांनी पण येऊन हीच घोषणा केली का 7 वर्ष ख्रिस्त विरोधकाचा काळ येणार आहे आणि त्या काळात तुम्ही सापडू नये म्हणून आजच तुम्ही या ठिकाणाहून निघून जाण्याची तयारी करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी जसा तो दुष्काळ सुनेमकरींच्या इथं येणार होता तो पाण्याचा दुष्काळ होता, पण इथं जो दुष्काळ येईल तो या ठिकाणी ख्रिस्त विरोधकाचा दुष्काळ येईल का त्याचं सर्वत्र कार्य पसरून जाईल आणि त्याच्या तावडीत सापडले आम्ही वाचू शकणार नाही. आणि म्हणून देवाची इच्छा नाहीये का आपण जे रक्ताने मिळवलं, कशाने मिळवलंय? रक्ताने. जसं आलिशाने त्या स्त्रीच्या मुलाला जिवंत केलं होतं त्याच प्रकारे तुम्हाला आणि मला कुणी जिवंत केलंय? प्रभू येशूने. कुणी जिवंत केलंय? प्रभू येशूने. जरी आपण या पृथ्वीमध्ये जन्मलो पण कशात जन्मलो? पापामध्ये. कशामध्ये? पापामध्ये. पण जो नवीन जन्म मिळाला कुणाद्वारे मिळाला? प्रभू येशूद्वारे. येशूद्वारे. आणि म्हणून ज्या प्रकारे आलिशाची इच्छा नव्हती का तो पुन्हा मरणाच्या स्वाधीन व्हावा, त्याच प्रकारे प्रभू येशूची इच्छा नाहीये का तुम्ही पुन्हा ख्रिस्त विरोधकाच्या स्वाधीन व्हावेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून तो म्हणतो का तयारी कर आणि इथून निघून जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ती यशस्वी ठरली. कशी ठरली? यशस्वी ठरली. तिने आपल्या कुटुंबाला वाचवलं. आज तेच काम प्रभू आम्हाला सोपवतो कारण जर तुम्ही प्रार्थनेला इथं आहात तर तुम्ही तुमच्या कुटुंबात निवडलेलं पात्र आहे, यासाठी का प्रभूला हे ओझं तुम्हाला द्यायचं जेणेकरून तुमच्याद्वारे तुमचे आप्तजन प्रभूकडे यावेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. आणि म्हणून जसं मी सांगितलं का एवढं सोपं नाही ज्या स्त्रीने ते काम केलं आणि म्हणून आम्हालाही ते काम आहे आणि म्हणून झळ खाण्याची तयारी आम्हाला ठेवावी लागेल.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुटुंबाच्या लोकांना बदलायचं, फक्त कुटुंबच नाही, आपलं गाव आम्हाला बदलायचं, आपले लोक आम्हाला बदलायचे, आपले राष्ट्र आम्हाला बदलायचे. ते आम्हासाठी तयार नाही आहेत का प्लीज सिस्टर या, प्लीज ब्रदर या, वचन सांगा. नाही, ते तुम्हाला धिक्कारतील, ते तुम्हाला नाकारतील, ते म्हणतील बोर करू नका, टाईम घालू नका, ते तुम्हाला ते टाकून देतील. पण या सर्वांमध्ये झळ खाऊन देखील आम्हाला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप गरजेचं आहे. पहा, इतरांचं मन बदलता बदलता कधी कधी आपल्याच मनात कठीणपणा येतो, आणि म्हणून यापासून आपण वाचलं पाहिजे, आणि जी कामगिरी प्रभूने आम्हाला सोपवली ती कामगिरी आपण केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी प्रभूने एक ओझं दिलंय. काय दिलंय? ओझं दिलंय. त्याची इच्छा आहे का फक्त तू नाही, तुझे आप्तजन पण वाचावेत, तुझे लोक वाचावेत, तुझं नगर वाचावं, तुझं राष्ट्र वाचावं. म्हणून ज्या प्रकारे त्या स्त्रीनी ते एफोर्ट्स घेतले, ते श्रम घेतले, आज तुला ते काम करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून ख्रिस्त विरोधकाच्या काळात तुमचे लोक सापडणार नाही, कारण तो काळ अत्यंत भयानक असणार आहे. कारण त्या ठिकाणी कोणतीच कृपा राहणार नाही, कोणती प्रार्थना राहणार नाही, कोणती सहभागिता राहणार नाही, कोणतं वचन राहणार नाही, कोणत्याच आत्म्याची सहभागिता राहणार नाही. फक्त आणि फक्त कुणाचं कार्य असणार? ख्रिस्त विरोधकाचं. हा, फक्त सैतानाचं. कोणाचं? सैतानाचं. त्यावेळेस दया नाही, त्यावेळेस कृपा नाही. आणि म्हणून देव म्हणतो का, जसं तो म्हणतो का दुष्काळात तुम्ही सापडू नये, देवाची इच्छा आहे की तुम्ही ख्रिस्त विरोधकाच्या काळात सापडू नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, योसेफामध्ये पण याचं वर्णन केलंय. कशामध्ये? योसेफ. योसेफाचं. जर आपण या ठिकाणी उत्पत्ती काढली 41 त्या 30 आणि 31. हा. आणि त्यांच्यानंतर दुष्काळाची 7 वर्षे येतील. मग मिसर देशात सुकाळाचा अगदी विसर पडेल, आणि दुष्काळ देशाचा क्षय करील. आणि पुढे होणाऱ्या दुष्काळामुळे देशात सुकाळाची माहिती राहणार नाही, कारण तो फार भारी होईल. पहा, फारोला एक स्वप्न पडलं. फारोला काय पडलं होतं? स्वप्न पडलं. स्वप्न काय होतं? 7 वर्ष सुकाळाचे, म्हणजे भरपूर पाऊस पडत, भरपूर हिरवळ येईल. पण 7 वर्ष जे असतील त्या 7 वर्षामध्ये दुष्काळ असणार. काय असणार? दुष्काळ असणार. हा, त्याचं वर्णन कसं केलंय पुन्हा वाचूया, पुन्हा रीड करा सर, सेम वचन. आणि त्यांच्यानंतर दुष्काळाची 7 वर्ष येतील. मग मिसर देशात सुकाळाचा अगदी विसर पडेल, आणि दुष्काळ देशाचा क्षय करील. ओके, काय लिहिलंय? दुष्काळ देशाचा क्षय करील. नाही, थोडं पुन्हा बॅक या. हां. आणि त्यांच्यानंतर दुष्काळाची 7 वर्षे येतील. मग मिसर देशात सुकाळाचा अगदी विसर पडेल. कसला विसर पडेल? सुकाळाचा. कधी? दुष्काळ आल्यानंतर. हा, असं लिहिलंय. सुकाळाचा एकदम काय पडणार? विसर पडेल. म्हणजे पाणी काय आहे हे पण त्यांना लक्षात राहणार नाही. हिरवळ काय आहे हे देखील त्यांच्या लक्षात राहणार नाही. लक्षपूर्वक ऐका, याचा आत्मिक अर्थ आहे. तो काय म्हणतो, ज्या दुष्काळ येईल, सुकाळ काय होता याची आठवण देखील राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कोणता दुष्काळ पडणार आहे पृथ्वीवर? वचनाचा. कोणता दुष्काळ? वचनाचा. असं लिहिलंय. जर या ठिकाणी आपण आमोस 8वा अध्याय त्याचा आपण 11, 12 आणि 13 वचन वाचणार आहोत. प्रभू यहोवा म्हणतो, पहा, मी देशात दुष्काळ पाठवीन. असे दिवस येतील, तो भाकरीचा दुष्काळ किंवा पाण्याची तहान असा नव्हे. हा, काय लिहिलं बायबलमध्ये? तो भाकरीचा दुष्काळ किंवा पाण्याची तहान असा नव्हे. कोण पाठवणार आहे दुष्काळ? परमेश्वर. कोण पाठवणार दुष्काळ? परमेश्वर. पहा, ख्रिस्त विरोधकाचा जरी काळ असेल, कोणाचा काळ असणार आहे पृथ्वीवर? 7 वर्ष. ज्या वेळेस आमचं प्रभूमध्ये काय होईल? उचलल्या जाऊ, रॅप्चर होईल. काय होईल? रॅप्चर होईल. आम्ही सर्व जे विश्वासणारे आहोत प्रभू येशूमध्ये उचलल्यानंतर बायबल सांगतं का ख्रिस्त विरोधकाचा 7 वर्ष या पृथ्वीवर काय राहील? काय राहील? त्याचा काळ राहील, त्याचं वर्चस्व राहील. पण त्या वर्चस्वामध्ये बायबल सांगतं का परमेश्वर म्हणतो मी दुष्काळ पाठवणार. मी काय पाठवणार? दुष्काळ पाठवणार. म्हणजे पहा, ख्रिस्त विरोधक ऑलरेडी तुमच्या विरोधात आहे, आणि तुम्हाला एकच मात्र आशा आहे, एकच मात्र ताकद आहे, ते म्हणजे वचन. आपल्याला जगण्यास ताकद कोण देतं? वचन. आमचा विश्वास कोण वाढवतं? वचन. आमच्या निराशामध्ये आमच्यामध्ये आशा कोण उत्पन्न करतं? वचन. आमच्याशी कोण बोलतं? वचन. येस, देव बी बोलतो. कशाद्वारे? वचनाद्वारे. हे वचन आम्हाला खूप मोठी आशा आहे, हे वचन आम्हाला खूप मोठी ताकद आहे. कारण ज्यावेळेस संदेश येतो त्या संदेशातून देवाचा आत्मा आमच्याशी बोलतो, आम्हाला प्रोत्साहन मिळतं, आम्हाला धैर्य मिळतं. समजा ॲक्सिडेंट झाला, समजा आर्थिक संकट आहे, समजा कौटुंबिक भांडणे, समजा केस चालू आहे, या सर्वांमध्ये सैतान आमच्या मनाशी खेळतो. सैतान आमच्या मनाशी
खेळतो, वेगवेगळे प्रश्न विचारतो, आमच्या मनामध्ये निराशा उत्पन्न करतो, आत्महत्येला देखील आम्हाला प्रेरित करतो. पण या सर्वातून आम्हाला कोण वाचवतं? वचन. कारण वचन आमच्यामध्ये आशा उत्पन्न करतं, वचन आम्हाला लढण्याची ताकद देतं, वचन आम्हाला त्याचा विरोध करण्याची ताकद देतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं ख्रिस्त विरोधकाच्या काळात तो तर आहे, पण लढण्याची तलवारच आमच्याकडे नाही, तलवार प्रभूंनी काढून घेतली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तलवार प्रभूंनी काय घेतली? काढून घेतली. लढू कशी शकणार आपण? म्हणून काय लिहिलंय? अन्नाचा दुष्काळ नाही, पाण्याचा दुष्काळ नाही, कसला दुष्काळ? वचनाचा. पुढे कॅरी करा. तर यहोवाची वचने ऐकण्याचा दुष्काळ होईल. यहोवाच्या वचनाचा ऐकण्याचा दुष्काळ होईल. म्हणजे वचन 7 वर्ष या पृथ्वीवर राहणार नाही. तलवारच नाहीये तर आम्ही लढू शकणार नाही. इफिसमध्ये स्पष्टपणे सांगितलंय का वचनाची तलवार घे. कसली तलवार? वचनाची. याद्वारे तू कोणाला अडू शकतो? सैतानाला. येस. पण या ठिकाणी काळ पण त्याचा आहे, अधिकार पण त्याच्याकडे. एक मात्र तलवार आमच्याकडे होती, ती पण आता निघून गेली. म्हणून देव म्हणतो का त्या दुष्काळ अगोदर तू तिकडे निघून जा, कारण दुष्काळ अत्यंत भयानक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी जसं देवाचा सेवक आर पॉलने आम्हाला प्रगटीकरण दिलं का त्या 7 वर्षामध्ये पण आपण वाचू शकतो. म्हणून थोड्या लोकांना ओव्हर कॉन्फिडन्स आला, त्याला काय हरकत नाही, सेकंड चान्स आम्हाला प्रगट केला प्रभूंनी. प्रेज द लॉर्ड. पण ते म्हणलं हे देखील सांग लढायचं कसं आहे? विदाऊट तलवार. कसं लढायचंय? विदाऊट तलवार. वचनाचा दुष्काळ आहे. म्हणून मी तुम्हाला योसेफाचं पुस्तक काढून दाखवलं उत्पत्तीचं, का तो म्हणतो का सुकाळ काय होता याची आठवण देखील राहणार नाही, असा भयानक दुष्काळ पडणार. कळत्या ठिकाणी विदाऊट तलवार तुम्ही लढू शकणार नाही. आताची स्थिती बघा ना, जास्त निराश आहे ती मन निराश नाही होत का? मनाला एकटेपणाला करूशी नाही वाटत का? घर सोडून जाऊशी नाही वाटत का? पण कोण धरून ठेवतं आम्हाला? कोण धरून ठेवतं? वचन. वचनच आम्हाला ताकद देतं लढण्याची. पण जर वचनच तुमच्याकडे नाहीये, तुम्ही काय ख्रिस्त विरोधकाशी लढू शकणार? देव स्पष्ट म्हणतो का परीक्षेत पडू नका. पण पुष्कळ लोकांना ऑप्शन भेटलं का नाही 7 वर्षात वाचू शकतो. लक्षात ठेव, विदाऊट तलवार लढायचं एवढं सोपं नाही. आणि म्हणून आलिशा तिला म्हणतो का बघ तुझ्या हातात आहे, या दुष्काळात तुम्ही सापडू नका. म्हणून योसेफालाही प्रगट केलं का सांग त्यांना का अशी तयारी करा का त्या अकाळाची तुमच्यावर काही एक प्रभुत्व येऊ नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी म्हणून आम्हाला वाचायचंय, आम्हाला त्याच्यापासून वाचायचंय. आणि फक्त आम्हालाच नाही, आमचं कुटुंब आम्हाला वाचवायचंय, आपले लोक आम्हाला वाचवायचे. आणि म्हणून जसं 4 दिवसाची आपण उपवास प्रार्थना करतो, यासाठी नाही का मला घर दे, मला गाडी दे, मला बांगला दे, हे सर्व येशूद्वारे आम्हाला मिळाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योएलच्या पुस्तकात प्रभू येशू म्हणतो का उपवास नेमा. परमेश्वर काय म्हणतो? उपवास नेमा. समाज शुद्ध करा, कारण तुमचे उपवास त्यांना वाचवतील, तुमचे उपवास त्यांचे बंधन तोडतील, तुमचे उपवास सेवकांना आत्मिकरित्या सेवा करण्याची ताकद देतील, ते खचणार नाही. आणि तुमच्या उपवासाद्वारे बंधन तुटून लोकांचं परिवर्तन होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला उपवास करायचे, पण कोणासाठी? दुसऱ्यांसाठी, अभिषेकासाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी, लोकांचे बंधन तोडण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, असं लिहिलंय बायबलमध्ये. योएलचं जर पुस्तक आम्ही काढलं त्याच्यामध्ये लिहिलंय का उपवास नेमा. काढूया तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी. जर आपण योएलचं पुस्तक, योएल याचा 2रा अध्याय, त्याचं या ठिकाणी आपण 15 वचन वाचणार आहोत. ओके, सर्व काढा. योएल 2रा अध्याय. मिळालं सर्वांना? इंडेक्समध्ये पहा, पानं कमी त्यामुळे भेटत नाही लवकर. आमोसच्या अगोदर योएल. मिळालं सर्वांना? मी मुद्दामून रेफरन्स काढतोय का खरंच उपवास करायचे का. मग काही लोकांना प्रश्न असतो असं लिहिलंय का बायबलमध्ये? तर येस, बायबलमध्ये असं लिहिलंय. हे आम्हाला कळावं का उपवास नेमा असं बायबलमध्ये लिहिलंय. वाचूया ठिकाणी आपण 2रा अध्याय 15 वचन. सियोनात कर्णा वाजवा, पवित्र उपास नेमा. काय लिहिलंय? पवित्र उपास नेमा लिहिलंय बायबलमध्ये. येस, उपवास नेमा असं लिहिलंय, कारण उपवास आमची आध्यात्मिक शक्ती वाढवते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपवास आमची काय करते? आध्यात्मिक शक्ती वाढवते. कशासाठी उपवास करायचे हे पुढे लिहिलंय, वाचूया. लोकांची सभा बोलवा, लोकास एकत्र जमवा, समाज पवित्र करा. समाज काय करा? पवित्र करा. म्हणजे ज्यांच्यात प्रभूचं भय नाही, प्रभूचा तर स्वीकार केला पण पुन्हा जगिक आणि दैहिक झालेत, म्हणून उपवासाची गरज आहे. तुमचे उपवास त्यांना सोडवतील.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं का उपवास करा. बायबल काय सांगतं? उपवास करा. आणि म्हणून जसं ही 4 दिवसाची उपवासाची सुरुवात झाली, ही एक पद्धत म्हणून नाही झाली. त्यांनी पाहिलं का रे गुड फ्रायडे ईस्टरला तुम्ही चर्चमध्ये सगळे बसता, पण तुम्हाला जर त्या रक्ताचं मोलच नाहीये तर तुमचा गुड फ्रायडे ईस्टर व्यर्थ आहे. आणि म्हणून ही उपवास प्रार्थना नेमली, जेणेकरून लोकांच्या बुद्धीत प्रकाश पडावं आणि खरं सत्य त्यांना कळावं आणि पूर्ण जीवन त्यांनी प्रभूला समर्पित करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, एक नवीन सुरुवात पाहिजे असते. काय पाहिजे असती? एक नवीन सुरुवात. कुठून तरी माणसाला एक नवीन सुरुवात पाहिजे असती. आणि म्हणून ज्या लोकांनी सुरुवात केली ह्या उद्देशाने केली का ह्या उपवास प्रार्थनेद्वारे जे लोक पापात पडले त्यांनी एक नवीन सुरुवात भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन निश्चयाला आपण वाट बघतो. कसली? नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात. 25 तारखेला नाही करू शकत का आपण नवीन निश्चय? 1 तारखेला नाही करू शकत का? पण तरी देखील आपण वाट बघतो का नाही कधी 1 जानेवारी येईल आणि मग मी नवीन निश्चय करणार, एक नवीन सुरुवात. त्याच प्रकारे ह्या उपवास प्रार्थनाद्वारे एक आत्मिक जीवनाची एक नवीन सुरुवात करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हा प्रयत्न आहे. हा काय फक्त प्रयत्न आहे. याच्यामध्ये काही लोक आहेत ते फक्त 4 दिवस परिवर्तित होतात, पण काही लोक फुल्ली परिवर्तित होऊन जातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला ही उपवास प्रार्थना करायचे यासाठी का लोक त्या ख्रिस्त विरोधकाच्या काळात सापडू नये, कारण तो काळ अत्यंत भयानक असेल, कारण त्या ठिकाणी वचनाचा दुष्काळ पडणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी कोणता दुष्काळ? वचनाचा दुष्काळ. वचनाचा. आणि जर वचन असेल, मी पुन्हा सांगतो, वचन जर नसेल, तलवार तुमच्याकडे नाहीये आणि विदाऊट तलवार तुम्ही लढू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला वाचलं पाहिजे, कारण प्रभू म्हणतो परीक्षेत पडू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, आताची आणि ख्रिस्त विरोधकाची तुलना मी कशी करून दाखवतो, जी प्रभूने मला प्रगट केली. तो म्हणला आजचीच कंडिशन तुझ्या समोर आण. आजची काय समोर कंडिशन? कोणाची? स्वतःची. कोणाची? स्वतःची. सकाळी वाचलेलं वचन संध्याकाळी विसरून जातो. सकाळी वाचलेलं वचन संध्याकाळी विसरून जातो. मागच्या आठवड्याचं पुढच्या आठवड्याला विसरून जातो. आता ही कंडिशन आहे. आता रोज प्रार्थना आहेत, TV माध्यमातून रोज वचन आहे. या ग्राउंडवर दर 2 महिन्याला एक नवीन वक्ते येऊन प्रभूचे वचन देऊन जातात. रोज मीटिंग म्हणलं तरी चालेल. आठवड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 दिवस प्रार्थना सुरू झाल्यात. एवढा वचनाचा प्रवाह वाहतो, तरी पण काय विसरून जातो? वचन. तो म्हणला इतकं वचन भेटून देखील अशी कंडिशन आहे, मग त्या काळात का जातो का जिथं वचनच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं का? स्वतःचं आत्मपरीक्षण करा. रविवारी चर्चला नाही जात का? आठवड्यात अजून एखादा दिवस बायबल स्टडीला नाही जात का? जातो. क्रुसेड मीटिंगला नाही जात का? जातो. व्यक्तिगत वचन नाही वाचत का? तरी पण भान सुटून जातं, तरी पण संतुलन. ते म्हणतो का एवढं वचन खाऊन देखील तुझ्या लक्षात राहत नाही, तर मग ख्रिस्त विरोधकाच्या काळात तू कसा टिकशील? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आताच ही कंडिशन आहे का आताच तुझं येणं कन्फर्म नाहीये. आताच तुझं येणं कन्फर्म नाही. कृपेचा काळ आहे. कोणता काळ आहे? कृपेचा काळ. जिथे 2 किंवा 3 तिथं कोणाचा आत्मा आहे? देवाचा आत्मा. आता देवाचा आत्मा आहे, प्रभूचा अभिषेक आहे, प्रोत्साहन आहे, सुरक्षा आहे, आशीर्वाद आहे. एवढं देऊन देखील तू वचनात चालत नाही आणि तू म्हणतो नाही 7 वर्षात मी वाचणार. कृपेत वाचू शकला नाही तर त्या काळात तू काय टिकशील? ते म्हणतो परीक्षेत पाडू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. म्हणून आम्हाला वाचायचंय, या परीक्षेपासून आम्हाला वाचायचं. आणि म्हणून हा विषय प्रभूने माझ्या डोक्यात टाकला का बघ कशा प्रकारे दुष्काळ तुम्ही तिला वाचवलं. असं लिहिलंय का तिने वचनाप्रमाणे केलं. कसं केलं? वचनाप्रमाणे. सुनेमकरीण स्त्रीने कसं केलं? वचनाप्रमाणे केले. मग आपण पण देवाचं वचन जर आम्हाशी बोलतं तर कशा प्रकारे आपण केलं पाहिजे? वचनाप्रमाणे. आपण पण आपलं जीवन कोणाला समर्पित केलं पाहिजे? देवाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस आम्ही आमचं पूर्ण समर्पण करू, 100% आमचं कुटुंबही प्रभूच्या मार्गाला चालू लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण एक विषय घेतला होता, मोशेचा मुख प्रकाश. पहिले डोंगरावर गेला पण त्यावेळेस मुख प्रकाश नव्हता वाहत, पण ज्यास मोशे आत्म्यातून बदलला आणि पाळकई हृदय ज्यास त्याच्यामध्ये आलं, त्याच्यावरचा मुख प्रकाश लोकांवर पडू लागला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले तो स्वतःपुरताच होता, लोकांवर पडत नव्हता. त्याच प्रकारे देवाने तुम्हाला कामगिरी दिली का तुमच्याद्वारे तुमचे लोक वाचले पाहिजेत, तुमच्यावर येणारा मुख प्रकाश त्यांच्यावर पडला पाहिजे, म्हणून पहिले तुम्ही बदलले पाहिजे, म्हणजे ते लोक बदलतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, त्यांना पाहायचंय का देव कार्य करतोय का, देव आशीर्वाद देतो का. आणि ते कोणाकडे पाहणार? कोणाकडे पाहणार?
तुम्हीच त्यांच्या समोर एक अनुभव असणार. Yes. का खरंच परमेश्वर काम करतो का करत नाही, खरंच परमेश्वर बदलाव आणतो का आणत नाही. यास तुमच्यामध्ये बदलाव दिसल, यास तुमच्यामध्ये आशीर्वाद दिसल, त्यांना सांगायची गरज पडणार नाही प्रभू येशू जिवंत आहे. त्यांना कळलं का खरंच त्याच्या जीवनाकडे पाहून वाटतं की याचा परमेश्वर जीवन देव आहे. Yes. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून पहिला बदलाव कोणामध्ये? स्वतःमध्ये. येस, कारण आम्हाला वाचायचंय, Yes. आम्हाला वाचायचंय. आणि फक्त आम्हालाच नाही, आमचं कुटुंब, आमचे लोक, आमचं नगर आम्हाला वाचवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तो काळ भयानक असेल. तो काळ कसा असेल? भयानक असेल. भयानक असेल. स्वतःचा अनुभव घ्या. समजा एक 2-3 हप्ते प्रार्थना बंद झाली तर कसं मन होऊन जातं. 1-2-3 आठवडे प्रार्थना एकदम हरवेसारखं वाटतं. पूर्ण दैहिक माणूस हावी होऊन जातो, पूर्ण जुना स्वभाव हावी होऊन जातो. 2 हप्त्यामध्ये ही कंडिशन आहे, 2 दिवसामध्ये ही कंडिशन आहे. तर ख्रिस्त विरोधकाच्या 7 वर्षामध्ये तुम्ही टिकू शकता का? आताच आपण टिकू शकत नाही, तर त्यावेळेस कसं टिकणार? म्हणून प्लीज परीक्षेत पडू नका. कारण आज वेगवेगळ्या लोकांच्या प्रार्थना आहेत. प्रभूंनी प्रार्थनेचं ओझं वेगवेगळ्या लोकांच्या हृदयात टाकलं का लोकांसाठी प्रार्थना करा. जसं इथं काय लिहिलंय का समाज पवित्र करा. म्हणजे कुणीतरी ओझं वाहतंय, कुणीतरी ओझं वाहतंय. म्हणजे जे तुम्हाला वाटतं की मी बायबल वाचावं, मी प्रार्थना करावी, हे ऑटोमॅटिक नाही होते. कुणीतरी प्रार्थना करते तुमच्यासाठी, Yes. Yes. कोणतरी तुमच्यासाठी ओझं वाहतंय आणि म्हणून पवित्र आत्मा तुम्हाला प्रेरणा देतो. पण ख्रिस्त विरोधकाच्या काळात कोणती मध्यस्थीची प्रार्थना असणार? कोण तुम्हासाठी मध्यस्थी करणार आहे? कोणी मध्यस्थी करणार राहणार नाही. जेवढे मध्यस्थी करणार आहेत ते सर्व काय होतील? प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कळतंय का? जेवढे आत्म्यातून सेवा करणारे आहेत, जेवढे आत्म्यातून प्रभूला समर्पित आहेत, ते सर्व उचलले जातील. मध्यस्थी करणारे कोण नाही राहणार. कोणी येऊन घरी सिस्टर काय झालं, चला मी तुमचं सांत्वन करते, कोणी सांत्वन करणार राहणार नाही. आता चला निराश झाले, नाही वाचणार बायबल, चला कोणतरी सिस्टर प्रभू पाठवून देतो, कोणतरी ब्रदर प्रभू पाठवून देतो. काय झालं सिस्टर, जाऊ द्या, राग टाकून द्या, चला पुन्हा प्रार्थनेला या. इथं कोणीतरी समजूत घालणार आहे. कृपेचा काळ आहे, त्यावेळेस कोणी येणार नाही सिस्टर ब्रदर तुमच्या घरी. प्रार्थना का बंद केली? सहनच करावं लागणार. म्हणते म्हणतो परीक्षेत पडू नका. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आज आम्हाला तयारी करायची. तिथं ती भविष्याबद्दल सांगत अलिशा का भविष्यात 7 वर्ष दुष्काळ पडणार. आम्हाला माहित नाही का आज रात्री बी प्रभू आला किंवा आता चालू मेसेजमध्ये जरी प्रभू आला तर अर्धे लोक काय होतील? उचलले जातील. जर सगळे आत्म्यातून असतील तर प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कळतंय ठिकाणी. म्हणून आम्हाला तयार राहायचंय. तो भविष्याबद्दल बोलतोय पण आम्हाला माहिती आहे का या ठिकाणी भविष्याबद्दल नाही, प्रभू कोणत्याही घटकेस ते करणार आहे. म्हणून आम्हाला त्याही स्त्रीपेक्षा अधिक तयारी दाखवायची. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून वेळ काढा. त्या स्त्रीला एवढं सोपं नव्हतं, तिने आपला वेळ काढला असेल, तिने प्रभूकडे प्रार्थना केली असेल, ती प्रभूकडे बसली असेल का प्रभू यांचं मन बदल, जे तू वाणी मला देतोय ती वाणी यांना समजण्याची कृपा मला दे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण जर आपण आपलं घराचंच कारण दाखवलं, जर आपण आपल्या कामाचंच कारण दाखवलं, आपण आपले फक्त कार्यक्रमच दाखवले, तर लक्षात ठेवा का या कारणाद्वारे तुम्ही त्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. तुमच्याकडे जो वेळ दिलाय ना तो तिकडं खर्च करण्यासाठी नाही, तो यांना वाचवण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मग काय कुटुंब सोडायचं का? इथं सुटलं चालेल पण तिकडं घेऊन जा. इथं सुटलं चालेल पण कुठं घेऊन जा? स्वर्गामध्ये. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आपण आपला वेळ कुठं खर्च करतोय? आपण कामाला अधिक प्राधान्य, आपल्या कुटुंबात अधिक प्राधान्य, आपल्या कार्यक्रमांना अधिक प्राधान्य दे. म्हणतो अरे याच्यासाठी तुला एक्स्ट्रा टाइम नाही देत राहिलो मी, माझा यायचा वेळ तर केव्हाच संपून गेला. माझी सहनशीलता वाढ बघती कारण कोणीतरी हात टेकून एक प्रभू थांब ना, हे नाही बदलले अजून. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आपला वेळ या गोष्टीसाठी खर्च करू नका, नाही तर हिशोब घेईल प्रभू याचा. समजा तुमच्या हातात 100 दिले, 25च घेऊन चालले तुम्ही प्रभूकडे, ते म्हणून 25 काय झाले? प्रभू टाइम नाही पुरला, थांब तुझा टायमाची लिस्ट काढतो मी. मग त्या वेळेत जर आमचा वेळ इकडे तिकडे सापडला, हिशोब कोणावर येणार? कोणावर येणार हिशोब? आमच्यावरच. तुला टाइम दिला होता का नाही? दिला होता. मग तुझ्या टायमाचा तू कसा खर्च केला? प्रभूकडे लिस्टच असं आपली. कळतंय ठिकाणी. म्हणून देवाचं वचन सिरियसली घेतलं पाहिजे. तिने त्याच्या बोललेला तुच्छ लेखलं नाही. हा संदेश तुम्ही पहिल्यांदा नाही ऐकत, याच्या पहिले तुम्हाला वचन आले असतील वेगवेगळ्या सेवकांना, जा देवाचं काम करा, पण आपण सिरियसली नाही घेत. काय नाही घेत? सिरियसली. हा ठीक आहे, चांगला होता संदेश, त्या दिवसापुरता बरा वाटला, पण लक्षात ठेव सगळं नोट चाललंय का सेवा कर हा पण संदेश तू किती वेळा ऐकला?
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला स्वतःलाही वाचायचंय आणि आपल्या लोकांनाही वाचवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलं नीतिवचनामध्ये. आपण वाचू या ठिकाणी. जर नीतिवचन आपण काढलं 5वा अध्याय. हां मिळालं नीतिसूत्र 5वा अध्याय. हां त्याचं या ठिकाणी आपण 7, 8 आणि 9. हां 7 पासून स्टार्ट करा. हां तर आता मुलांनो माझे ऐका व माझ्या तोंडच्या वचनापासून दूर जाऊ नका. हां प्रभू काय म्हणतो? माझे ऐका. माझे ऐका म्हणजे कशाचं ऐका? हे पवित्र बायबल याद्वारे प्रभू आमच्याशी बोलतो. याद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलतो. याचं ऐका. याचं ऐका. हां पुढं. तू आपला मार्ग तिच्यापासून दूर राख. हां तू आपला मार्ग तिच्यापासून काय कर? दूर राख. हां पुढं. आणि तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नको. हां पुढं. नाहीतर कदाचित तू आपली अब्रू इतरांच्या हाती आणि आपली वर्ष क्रूर जनांच्या हाती देशील. हां तिच्यापासून तू राख नाहीतर तू आपली वर्ष. काय लिहिलंय? आपली वर्ष म्हणजे तू तुझे 7 वर्ष कोणाच्या हातात सोपवशील? क्रूर जनांच्या हाती देशील. म्हणजे कोणाच्या हातात? ख्रिस्त विरोधक. सैतानाच्या. कळतंय का? पुन्हा वाचा. सेम वचन वाचा. नाहीतर कदाचित तू आपली अब्रू इतरांच्या हाती आणि आपली वर्ष क्रूर जनांच्या हाती देशील. हां बायबल सांगतं की तुम्ही पापापासून वाचा आणि त्यांच्या हातात आपली आबरू देऊ नका. तर त्यांच्या हातात तुम्ही आपली वर्ष सोपवली तर ते तुमच्यावर राज्य करतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्याच्यापासून आम्हाला काय करायचंय? वाचायचंय. दुष्काळ पडण्या अगोदर इथून काय करा? निघून जायचंय. काय करा? निघून जायचंय. प्लीज बोला. जायचंय का? यस. मग बोला. दुष्काळ पडण्या अगोदर निघून जायचंय. निघून जायचं. आणि एकटंच नाही जायचंय, आपले लोक घेऊन जायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दुष्काळ अत्यंत भयानक असणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी अजून एक उदाहरण मी देतो दुष्काळाबद्दल. म्हणजे आम्हाला कळलं का खरोखर वाटणार दुष्काळ राहील. नोहाबद्दल आपण पाहणार आहोत. कोणाबद्दल? नोहाबद्दल. या ठिकाणी आपण उत्पत्ती काढू. हां उत्पत्ती 6वा अध्याय. नोहा सर्वांना माहिती आहे. ज्या सांगायची गरज नाही ना. माहिती आहे सर्वांना नोहा. प्रभूने काय सांगितलं होतं? काय बांध? हां कशासाठी बांध तारू? हां परमेश्वर सर्व काही करणार आहे, नाश करणार आहे. सर्व काही करणार आहे, नाश करणार आहे, नष्ट करणार आहे. पण त्याची इच्छा नव्हती की जे नीतिमान लोक असतील त्यांचा नाश व्हावा आणि जे लोक पापातून फिरतील त्यांचा पण नाश होऊ नये. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रभूने कोणाला निवडलं? नोहाला. आणि नोहाला म्हणला का तारू बांध. काय बांध? तारू बांध. आणि नोहा ज्यास तारू बांधायचा. जर पेत्राच्या पत्रामध्ये आपण पाहिलं तर असं लिहिलंय का तारू बांधत असताना रोज जाऊन तो लोकांना काय सांगायचा? सुवार्ता सांगायचा. काय सांगायचा? सुवार्ता. जर डीपली स्टडी केलं तर कमीत कमी 96 ते 98 वर्ष लागले. काय बांधायला? तारू बांधायला. आणि तारू बांधत असता तो रोज जाऊन लोकांना काय सांगायचा? सुवार्ता सांगायचा. का बघा महाप्रलय येईल, सर्व काही संपून जाईल, पाप सोडा, वाईट गोष्टी सोडा आणि कोणाच्या मार्गाकडे चाला? देवाच्या. बायबल सांगतं का तारू त्यांनी बांधला आणि रोज जाऊन काय सांगायचा? सुवार्ता. ओके ते वचन वाचूया. इथं हात ठेवा. इथं पुन्हा यायचं आपल्याला. आपण या ठिकाणी 1 पेत्र 3रा अध्याय आणि 20 वचन. इथं हात ठेवा. इथं पुन्हा इमिजिएट यायचंय. म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात जे तारू केले ते तयार होत असता. कशात वापरला? ते तयार होत असता. हा असं नाही का प्रभूला इतका टाइम लागत होता. नोहाच्या हातात काम होतं. कोणाच्या? नोहाच्या. आणि प्रभू हळूहळू त्याला प्रगट करत होता. का? कारण देवांची सहनशीलता वाढ बघत होती. लोक अजून बदलत नाही. लोक अजून बदलत नाही. हा पुढे काय लिहिलंय? ते तयार होत असता देवाची सहनशीलता वाट पाहत होती. हा तेव्हा जे आज्ञा मानित नव्हते त्यांना त्याने घोषणा केली. हा काय केली? घोषणा केली. म्हणजे लोकात जाऊन रोज काम करता लोकांना जाऊन काय सांगायचं? सुवार्ता सांगायचा. घोषणा केली. कसली? परमेश्वराची. का परमेश्वर महाप्रलय पाठवल, सर्व काही नाश होऊन जाईल, पण देवाची इच्छा नाही की तुमचा नाश व्हावा, म्हणून तुम्ही पापापासून फिरा आणि त्या तारावात या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस. या ठिकाणी तो घोषणा करत होता तारू बांधत असताना. पण बायबल सांगतं की तो घोषणा करत राहिला. लोक आपल्या गोष्टीमध्ये चेंज करत होते. पण नंतर त्या शेवटचा क्षण आला. काय झाला? वाचूया. पुन्हा उत्पत्तीकडे जाऊ आपण. पुन्हा उत्पत्ती 6वा अध्याय आणि 22 वचन. नोहाने तसे केले. देवाने जे त्याला आज्ञापिले
त्या सर्वांप्रमाणे त्याने केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू नोहाला म्हणला तारू बांध, त्याने तारू बांधला. तारू कंप्लीट झाला. काय झाला? कंप्लीट झाला. रोज लोकांमध्ये जाऊन घोषणा कर. रोज जाऊन लोकांमध्ये काय करायचा? घोषणा करायचा. त्या प्राण्यांना गोळा कर. ते प्राणी गोळा केले. तारू कंप्लीट झाला. तारू काय झाला? कंप्लीट झाला. म्हणजे पूर्ण तारू तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा 7वा अध्याय. आता हा अध्याय खूप कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप रहस्य आहे. मे बी याचे काही वेगळे भाग तुम्ही टीव्हीवर पाहू शकताल. नंतर त्याचे वेगवेगळे रहस्य मी तुम्हाला प्रगट करेल. पण आता काही मोजके वचनं मी घेईल. ते सगळे वचनं मिक्स आहे एकमेकांमध्ये. जास्त तुम्हाला कळणार नाही. पण देवाच्या आत्म्याद्वारे आपण आज काही थोडं समजू आणि मी येणाऱ्या दिवसात मी त्याचं बाकीचे प्रगटीकरण देईल. तारू कंप्लीट झाला. बरोबर आहे. येस. तारू पूर्ण झाला. मग काय झालं? वाचूया 7वा अध्याय पहिलं वचन. नंतर यहोवा म्हणाला, तू आपल्या सर्व कुटुंबासह तारवात ये, कारण या पिढीत तूच माझ्यासमोर न्यायी आहेस, असे मी तुला पाहिले आहे. सर्व शुद्ध पशूतून नर व त्यांची मादी असे 7 आणि जे शुद्ध नाहीत त्या पशूतून नर व त्याची मादी असे 2 आणि आकाशातल्या पक्षातूनही नर व त्याची मादी असे 7 सर्व पृथ्वीच्या पाठीवर जिवंत बीज राखायला तू आपल्याजवळ घे. हां, पहा बायबल सांगतं. कोण बोलतोय आता? नोहाशी. परमेश्वर. हा. महाप्रलय आलाय का? नाही. तारू बनून झालाय. येस. पाऊस आलेला नाही. परमेश्वराने काय शब्द वापरले? नंतर यहोवा म्हणाला, तू आपल्या सर्व कुटुंबासह तारावाती. येस. पाऊस आलाय का? नाही. नोहाचं कुटुंब कुठे? प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हटला, अजून काही प्राण्यांचा उल्लेख केला. 7 जोड्या 2 जोड्या. त्यांना सांग का त्यांना आत यायचं आहे. 4थं वचन काय सांगतं? वाचू या ठिकाणी आपण. कारण आणखी 7 दिवसांनी मी 40 दिवस आणि 40 रात्री पृथ्वीवर पाऊस पाडीन. हा. आणखी 7 दिवसांनी. नोहा कुठं गेला आता? तारवामध्ये. किती दिवस अगोदर? 7 दिवस अगोदर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं काय प्रगटीकरण? नोहा कुठं गेलाय? तारवामध्ये. किती दिवस अगोदर? 7 दिवस अगोदर. 7 दिवस अगोदर. नंतर मी 7 दिवसानंतर 40 दिवस 40 रात्र पाऊस पाडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. मग ख्रिस्त विरोधकाचा काळ कुठं दिसतो इथं? आपला विषय काय? दुष्काळ. वाचनाचा काय पडणार? दुष्काळ पडणार. नोहा कुठं गेला? तारवामध्ये. बरोबर. पाऊस किती दिवसांनी पडणार? 7 दिवसानंतर. मी म्हणलो वाचनाचा दुष्काळ पडणार. नोहाच्याही काळात पडला. नोहाला काम होतं तारू बांधायचं. रोज कुठं जायचं? सुवार्ता सांगायला. प्रेज द लॉर्ड. रोज ते काम होतं. रोज ते करायचा. पण देव एक दिवस म्हणला का थांब आणि तारावाती. थांब आणि तारवामध्ये. पाऊस पडला होता का? किती दिवस बाकी होते? 7 दिवस. 7 दिवस जास्त नोहा तारावाते. बाहेर कसा दुष्काळ पडलाय? वचनाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं? किती लोकांना कळतंय? नोहाच्याही काळात ते 7 दिवस म्हणजे ते 7 वर्ष दर्शवतात दुष्काळ पडला. कारण नोहा तो होता जो लोकांमध्ये जाऊन कसली घोषणा करायचा? वचनाची. पण देव काय म्हणला? तू आणि तुझं कुटुंब कुठे ये? तारवामध्ये. आणि जस्ट ते तारावात जाऊन बसले. बायबल सांगतं बाहेर वाटण्याचा दुष्काळ पडला आणि आता त्यांच्यामध्ये वचन राहिलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का नोहाच्या तारावाचं रहस्य? का त्याही ठिकाणी वचनाचा दुष्काळ पडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे कळतंय ना 7 वर्ष कशाला दर्शवतात? का आम्ही सर्व उचलल्या जाणार. ज्या प्रकारे नोहा तारावात गेला आम्ही सर्व कोणाकडे जाणार? प्रभूकडे. पण त्या वेळेस 7 वर्ष इथं वचन राहणार नाही. नाही. त्याच प्रकारे नोहा आत गेला आणि बाहेर 7 दिवस वचन राहिलेलं नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? पण जस्ट नोहा आतमध्ये गेला देवाने दार लावलेलं नव्हतं. तो आत गेला त्याने काय लावलं पाहिजे? दार लावलं पाहिजे. पण दार लावलेलं नाही. नव्हतं. वाचूया पुढं 10वं वचन. आणि 7 दिवसानंतर असे झाले की महापुराची जले पृथ्वीवर आली. हा. किती दिवसानंतर? 7 दिवसानंतर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होतंय गणित जमतंय का? 7 दिवस तो कुठं जाऊन बसलाय? तारवामध्ये. तारवामध्ये. आता आत गेला. फाटक असेल का नाही? दार असेल का नाही? तो आतमध्ये गेलाय आणि 7 दिवसानंतर ज्या प्रकारे प्रभू बोलला पृथ्वीवर पूर येऊ लागला. ऑटोमॅटिक खिडक्या उघडल्या आणि भरपूर पाणी खाली पडू लागलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका. तो कुठं गेलाय? तारवामध्ये. दरवाजा आहे. काय आहे? दरवाजा. आत जाऊन बसलाय. देव म्हणला बाहेर फिरायचं नाही. वाचूया पुढचं वचन 16वं वचन.
आणि देवाने त्याला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहातून जी तारवाच्या आत गेली ती नर व मादी अशी आत गेली आणि यहोवाने त्याला बंद केले. हा, कधी बंद केले? कधी बंद केलं? याचा आत्मिक अर्थ कळतो का? पुन्हा तेच सांगल की आम्ही उचलल्यानंतर कोणाचा काळ राहणार पृथ्वीवर? ख्रिस्त विरोधक. ख्रिस्त विरोधकाचा. पण गेट बंद नाहीये, वरचं गेट बंद झालेलं नाही. या 7 वर्षात जे सहन करतील आणि त्याच्यातून जो वाचल त्याच्यासाठी अजूनही गेट उघड आहे. हालेलुया. कळतंय का? तो आतमध्ये गेला पण दार बंद केलेलं नाही. 7 वर्ष प्रभू वाट बघतोय. कृपेत या म्हणत होतो, नाही आले, पण बघू दुष्काळात किती जण वाचतात, त्यांच्यासाठी मी अजूनही वाट बघतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस 7 दिवस संपले गेट लावून घेतलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी त्याच्यामध्ये लिहिलंय का 7 जोड्या त्या हे आले ते आले, तर बायबलमध्ये लिहिलंय का 1/3 लोक वाचतील. पूर्ण जेवढी जनसंख्या आहे त्याच्यामधून किती? 1/3 ते हे जे प्राणी आहेत ना, म्हणजे अन्य जाती. कोणते लोक? अन्य जाती. ते अन्य जाती त्याच्यामध्ये येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे ख्रिस्त विरोधकाचा छळापासून लपून बसतील, जसं पास्टर आरपॉलने शिकवलं होतं का डोंगरात पळून जा, समुद्रात कुठंतरी एखाद्या लांब बीचवर लपून बसा, असे जे लोक वाचतील त्यासाठी 7 दिवस ते गेट उघड आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाला काय म्हणायचं, एवढा आटापिटा करून का आतमध्ये येता? पहिलेच जर गेट ओपन आहे तर पहिले का नाहीत? हालेलुया. कळतं ना ठिकाणी? एवढा जीवाचा आटापिटा करून आत येऊ नका. पहिलेच वेळ आहे, आनंदाने या, उत्साहाने या, मी तुम्हाला घ्यायला येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, प्रभू काय म्हणतो? मी तुम्हाला घ्यायला येतो. हा आपला मान आहे, हा आपला काय मान आहे. आम्हाला घ्यायला आले. कोण? प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यावेळेस तुला स्वतः लपत लपत यावं लागेल. तुला मानासहित प्रभू बोलवतो म्हणून आज ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? सुनेम करीन दुष्काळाच्या पडण्या अगोदरच निघून गेली. तेच देवाची इच्छा आहे. ज्या प्रकारे नोहा पण पाणी यायच्या अगोदर 7 दिवस पहिलेच निघून गेला, ते देखील आमच्याबद्दल व्हावं ही प्रभूची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं ते दुष्काळ पडायच्या अगोदर आत गेले, आम्ही पण त्या दुष्काळात सापडू नये त्याच्या अगोदरच आम्ही देवात उचलले जाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पुन्हा सांगतो, दुष्काळामध्ये वचन मिळणार नाही. नाही. आमोसचं रीड केलं. हां, रीड करा 8वा अध्याय. हां, त्याचं 12 आणि 13 काढलं सर्वांनी? हां, वाचूया. आणि लोक समुद्रापासून समुद्रापर्यंत व उत्तरेपासून पूर्वेपर्यंत भटकतील आणि यहोवाचे वचन शोधायला इकडे तिकडे फिरतील आणि ते त्यांना सापडणार नाही. यस, कुठं लिहिलंय बायबलमध्ये? ह्या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत, पण वचन सापडणार नाही. बायबल राहणार नाही. हा, पुढे काय लिहिलंय? त्या समयी सुंदर कुमारी व तरुण पुरुष. हा, कसे? सुंदर कुमारी. कसे? हा, सुंदर तरुण व सुंदर तरुण हे कुमजून जातील. काय होतील? कारण वचन राहणार नाही. म्हणून देवाची इच्छा नाही की आम्ही त्या काळात सापडावं, कारण त्या दुष्काळात वचन मिळणार नाही. पहा, अजून एक प्रगटीकरण शेवटचं मी तुम्हाला देईल. शाऊल राजा, किती लोकांना माहिती आहे? शाऊल, त्याला कुणी अभिषेक दिला होता? परमेश्वराने. बरोबर आहे. शमूएल भविष्यवाद्याद्वारे त्याचा अभिषेक झाला. शमूएल वादी त्याला देवाचं वचन सांगायचा, भरपूर गोष्टी त्याच्या संगती बोलायचा. पण बायबल सांगतं का शाऊल देवाची आज्ञा मानत नव्हता. त्याला प्रभू म्हणायचा का जा हे सर्व नगर नष्ट करून टाक. तो सर्व नगर नष्ट नव्हता करत. जे भुसारमाल आहे असा शब्द वापरला. काय शब्द वापरलाय? भुसारमाल जाळून टाकायचा. आणि जे दष्टपुष्ट आहे ते काय करायचा? देवाची आज्ञा मानत. आणि मग बायबल सांगतं का देव शमूएलला म्हणला की मी याला टाकून दिलं, मी याला सोडून दिलं आणि मला माझ्या मनासारखा मिळाला. देवाचा आत्मा यायचा कोणावर? शाऊलावर. कोणावर? शाऊलावर. देव त्याच्याशी बोलायचा, पण तो देवाची आज्ञा ऐकत नव्हता. तो देहाने चालायचा, तो मनाने चालायचा. आणि मग बायबल सांगतं का प्रभूचा आत्मा निघून गेला आणि कोणाचा आत्माच्यावर आला? सैतानाचा. कोणाचा आत्मा? सैतानाचा आत्माच्यावर येऊ लागला. आणि मग एक वेळेस असा संकट आला का पलिष्ठी लोक आले लढण्यासाठी. कोण आले? पलिष्ठी लोक. असं लिहिलंय का पलिष्ठी लोक त्या ठिकाणी छावणी देऊन उभे राहू लागले आणि त्यांना पाहताच तो घाबरला.
तो काय झाला? घाबरला. आणि मग त्या संकट समयी तो कोणाला हाक मारतोय? असं लिहिलंय का स्वप्नाकडून त्याला दर्शन नाही, उर्मीकडून त्याला दर्शन नाही, भविष्यवाद्याकडून त्याला प्रभूचं वचन. कोणाचा काळ होता? आत्मिकरित्या कळतंय का? देवाच्या सहवास होता, देव बोलायचा, पण देवाचा ऐकत नव्हता, देवाचा आत्मा निघून गेला आणि दुष्ट आत्मा आला. म्हणजे ख्रिस्त विरोधकाच्या काळात तुमचा देवासंगती वाटण्याचा कॉन्टॅक्ट होणार नाही. का कृपेच्या काळातच तुम्ही प्रभूकडे जा, ख्रिस्त विरोधकाच्या काळात तुम्हाला वचन येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी म्हणून आम्हाला आजच तयारी करायची आहे, ज्या प्रकारे सुनीमकरांनी आपली तयारी केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी अजून एक प्रगटीकरण मी देईल का सुनीमकरीन जस्ट गेली, आपली प्रॉपर्टी सोडून गेली. आपली प्रॉपर्टी काय केलं? सोडून गेली. ओके, वाचूया थोडंसं. 2 राजे 8वा अध्याय, सेम सुनेमकरींचं. देवाचा सेवक म्हणला होता का इथून काय कर, निघून जा. आणि तिने इतकी पटकन तयारी केली की तिने आपली शेतीने आपली प्रॉपर्टी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव पण असं पटकन आम्हाला घेईल का? आमचं घर, गाडी, बंगला, पैसा सगळं कुठं राहतील? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मनाला झळ वाटल तेव्हा खूप मेहनत केली होती रे, इतक्या वर्षाची कमाई, एवढं माझं घर, एवढी प्रॉपर्टी, एवढी शेती मी पिकवली, आता त्याच्यावर कोण राज्य करणार? यस, कोण राज्य करणार? दुसरेच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? जस ती निघाली, ती पटकन निघून गेली कारण दुष्काळ लवकर पडणार होता आणि म्हणून तिची प्रॉपर्टी तिथेच राहिली. आणि त्याच्यावर कुणी राज्य केलं? कुणी राज्य केलं? सैतानाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगतं ज्यावेळेस ती परत आली, ज्यावेळेस ती परत आली, तिथं जो राजा होता तिथं गेजही बसला होता. कोण बसला होता? गेजही, जो अलिशाचा सेवक होता. कोण होता? आणि तो त्याला अलिशाचे किस्से सांगत होता. अलिशाने काय काय चमत्कार केले आणि तो सांगत होता. एक स्त्री होती, तिचा मुलगा मेला आणि त्याला त्याने जीवन केलं आणि तेवढ्यात ती स्त्री एंट्री मारती राजाकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, ती राजाकडे एंट्री मारती. ती म्हणती का ऐकन माझं. तो काय झालं? तो म्हणतो, ती त्याला सांगते का देवाच्या सेवकाने मला सांगितलं का दुष्काळ पडल, मी सगळं टाकून निघून गेले. आणि लगेच गेजही म्हणतो का ती स्त्री का हिने कोणाचे शब्द ऐकले होते? अलिशाचे. कोणाचे? अलिशाचे. तो म्हणतो का जे वर्णन मी तुला करत होतो का जो मुलगा मरून जीवन झाला तो हिचाच आहे. आणि ऐक, ही ती स्त्री आहे का अलिशाच्या म्हणण्यावरून ती हे सोडून तिकडे गेली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राजा एक फरमान काढतो की जे कोणी ते घेतलंय तिला परत, आणि फक्त परत द्यायचं नाही, किती वर्ष घेतलं त्याचं डबल इन्कम तिला द्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया आपण त्याच्यामध्ये 6 वचन. मग राजाने त्या बाईला विचारले आणि तिने त्याला सांगितले. तेव्हा राजाने तिच्यासमोर एक कारभारी देऊन सांगितले की जे तिचे आहे ते सगळे, आणि तिने देश सोडला तेव्हापासून आजपर्यंत शेताचे सर्व उत्पन्न तिला परत दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कष्ट केले का 7 वर्ष? नाही. दुष्काळातून तिकडे निघून गेली, पण हा व्यक्ती राबला तिथं. फरमान कसा काढला राजाने? जे हे ते तिला द्यायचं, त्याचं उत्पन्न पण द्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळते काय? ठिकाणी आम्ही उचलल्या जाऊ, सैतान खाणार सगळं, पण लक्षात ठेवा देवाबरोबर आम्ही पुन्हा येणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसं आम्ही येऊ, जेवढं घेतलं, 2 व्हीलर घेतली असेल का 4 व्हीलर परत भेटणार. सूद समेत परमेश्वर वसूल करून देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? म्हणून प्लीज चिंता करू नका, कारण देव तुमचं नुकसान होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज जे वचन आलं ते फक्त एक आनंदासाठी नाही आलं, ते ऐकून आमचा आत्मा हल्ला पाहिजे आणि आपण खरोखर आपली तयारी दाखवली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभूला कळतं का अरे खरंच याला वचन आत्म्यातून यांनी घेतलंय. फक्त कानाला बरं वाटावं म्हणून वचन नाही, आत्मा बदलण्यासाठी वचन येतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, फक्त कानाला आवडावं, आत्मा बदलला पाहिजे. आणि जसा आत्मा बदलतो देवाला आनंद होतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून जे वचन तुम्ही ऐकलं त्या प्रकारे तुम्ही तयारी करा, कारण 7 वर्ष अत्यंत भयानक असतील, त्यात आपण व आपले लोक सापडू नये म्हणून आम्हाला आपली तयारी लवकर सुरू करायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण उभा राहूया आणि प्रार्थना करूया. हे पित्या परमेश्वर, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद म्हणतो प्रभू. धन्यवाद ईश्वर.
का देवा तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला माझ्या हो परमेश्वर. ईश्वराजा. ज्या प्रकारे तू सुनीमकरीन स्त्रीला म्हणतो का ऐक दुष्काळाचा काळ येणार आहे, यस यस. दानियाद्वारे तू आमच्याशी बोलतो का 7 वर्ष ख्रिस्त विरोधकाचा काळ असेल जीसस. आणि तो वेळ कधी पण सुरू होऊ शकतो. हो ईश्वराजा. मी बी या क्षणापासून Yes. तो टीव्हीवर पाहता असता त्या क्षणापासून, यस यस. पण माझी इच्छा नाही का तो दुष्काळात सापडावा. हो ईश्वराजा. कारण ज्या प्रकारे आलिशाने त्या मुलाला त्या स्त्रीच्या मुलाला जिवंत केलं, यस तुला देखील मी माझ्या रक्ताने विकत घेतलेला आहे. यस यस यस. यासाठी नाही का तू त्याच्या काळात सापडावा, हो, पण यासाठी का तू माझ्या बरोबर येऊन आनंद करावा. यस यस. हे पित्या, तिने आपलं पूर्ण कुटुंब वाचवलं, यस. तिने आपले लोक वाचवले माझ्या परमेश्वर. हालेलुया. प्रभू मला देखील तयार व्हायचं हो आहे, ईश्वराजा. मला देखील तयार राहायचं आहे माझ्या Jesus. परमेश्वरा. मला तुझा गौरव करायचा आहे गौरव माझ्या करायचा परमेश्वरा. लॉर्ड, मला आत्म्यात चालायचं. हे वचन फक्त आजचा दिवस म्हणून आम्ही ऐकायला नाही आलो प्रभू, तुझा आत्मा आमच्याशी बोललाय का खरोखर तू लवकर येणार आहे प्रभू. तो काळ अत्यंत भयानक असेल, त्यामध्ये वचन नाही, त्यामध्ये तलवार नाही माझ्या परमेश्वरा. प्रभू मला वाचायचं. थँक्यू. तू म्हणतो का ज्या प्रकारे नोहा 7 दिवस अगोदर आला, ती सुनेमकरीन स्त्री दुष्काळापासून वाचल्या गेली. ज्या प्रकारे योसेफाने धान्य साठवलं, ऐक तुला देखील पाळायचं आहे. तुला घरापासून आपला वेळ काढायचा आहे, तुला कामापासून आपला वेळ काढायचा आहे, तुला तुझ्या मित्रापासून वेळ काढायचा. का तुझा जो एक्स्ट्रा टाइम मी तुला देत आहे, हा तुझ्या व्यक्तिगत जीवनासाठी नाही, हा तुझ्या लोकांसाठी नाही, हा तुला मनोरंजनासाठी नाही, हा Thank you, केवळ तुझ्या Jesus. तयारीच करण्यासाठी आहे. म्हणून आपलं जीवन समर्पित कर. तुला वाचायचंय, तुला तुझ्या कुटुंबाला वाचवायचं. बघ तो कोणत्याही घटकेस येईल, तो म्हणतो माझी सहनशीलता बोलत आहे, मी माझ्या वचनाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही, माझा वेळ संपलेला आहे, मी कोणत्याही क्षणात येऊ शकतो. तुझ्याद्वारे तुझं पूर्ण कुटुंब पुन्हा उभं राहील. तुझ्याद्वारे अनेक लोकांचं परिवर्तन मी करल. तुझी सेवक आहे मी पुन्हा उभी करल. तू माझा निवडलेला आहे, तू माझा अभिषेकतेस, माझा अभिषेक तुझ्यावर आहे. कट आहे तुमचं लक्ष भटकवण्यासाठी, त्याच्या कटामध्ये अडकू नका. तुमच्या समस्या परमेश्वर म्हणतो एका क्षणात मी दूर करण्यास समर्थ आहे. आपलं लक्ष प्रार्थनेकडे लाव, आपलं लक्ष आराधनेकडे लाव, आपलं लक्ष सेवेकडे लाव. ज्या प्रकारे बायबल सांगतं का जो फाटा फळ देईल तो अधिक निर्मळ केला जाईल. मी तुझ्या कुटुंबाला निर्मळ करल, मी तुझी समस्या सोडवल, मी तुझे मार्ग मोकळे करल, मी तुझ्या कुटुंबात तुला पुन्हा एक नवीन स्थान मिळवून देईल. मी तुझी सेवकाई उभी करल, मी तुला लोक जोडल. काळजी करू नको, पण वेळेचा फायदा उचल, कारण तो दुष्काळ अत्यंत भयानक आहे. आणि ऐक, तुला माहिती आहे मी तुझ्याशी बोलतो, तुला माहिती आहे माझी वाणी तुझ्या आतमध्ये तुला काय करते, पण का तू माझ्या वाणीला अडवतोस? का तू पुन्हा पुन्हा खिन्न होतो? तू का पुन्हा पुन्हा विचारतो का देवा मी निवडलोय का, देवा मी अभिषेकते का? ते म्हणतो होय तू निवडलेला आहेस, होय तू अभिषेकते. तू का प्रश्न उत्पन्न करतो? तुझ्यात मी आपलं राज्य वाढवणारच. थँक्यू जीसस. फादर, तुझं सामर्थ्य वाहतंय, तू आत्म्याशी बोलतोस माझ्या परमेश्वरा, तुझा आत्मा त्यांच्याशी बोलतोय माझ्या परमेश्वर. देवा मोठं कार्य होईल, त्यांच्यात तुझं राज्य वाढणार, त्यांच्याद्वारे अब्बा मोठे लोक तारले जातील माझ्या प्रभूला, आणि तुझा गौरव होईल प्रभू. पण तुला झळ खावी लागल, तुला झळ खावी लागल, पण ही थोड्या वेळेसाठी आहे. माझा अभिषेक तुला सहाय्य करल आणि तू माझा गौरव पाहशील. फादर, आम्ही सर्व गौरव तुला देतो आणि प्रार्थना येशूच्याच नावात मागतो. आमेन.